वीज बिलासंदर्भात एक अतिशय दिलासादायक बातमी आहे। वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। तुमचं वीज बिल आता कमी होणार आहे। सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं 2025 ते 2030 असा 5 वर्षाचा MERC ने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या 5 वर्षामध्ये दरवर्षी हा आपण घेतलेला आहे, महावितरणने घेतलेला आहे। राज्यातील घरगुती लाईट वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा, आज राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून सर्वात मोठे 5 निर्णय आज घेण्यात आलेले आहेत। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत सर्व घरगुती लाईट वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे, कारण या 12 जिल्ह्यातील 40 लाख नागरिकांना आवाजच्या सव्वा येणारे लाईट बिल आता बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। बघा, वर्षानुवर्ष चुकीच्या रिडिंगमुळे आणि कमी लाईट वापरून सुद्धा जास्त येणारे लाईट बिल यापासून आता सर्व ग्राहकांची सुटका होणार आहे। आता बघा, आपल्या राज्यातील भरपूर असे ग्राहक आहेत, त्या ग्राहकांच्या घरामध्ये ना फ्रीज आहे, ना पंखा आहे, ना लाईट वरती चालणारी जेवण बनवण्याची शेगडी आहे, तरी पण भरपूर ग्राहकांना कमी लाईट वापरून जास्त बिल येत होते। आणि असे पण काही ग्राहक आहेत की त्यांच्या घरामध्ये फक्त 1-2 बल्ब असायचे आणि ज्यावेळेस त्यांना गरज नसेल त्यावेळेस ते बल्ब सुद्धा बंद करत होते, तरी पण त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त लाईट बिल येत होते। तर यापासून आता सर्वसामान्य ग्राहकांची सुटका होणार आहे। बघा, भरपूर असे ग्राहक महावितरण कंपनीकडे आणि सरकारकडे तक्रार करत होते की आम्ही कमी लाईट वापरतो तरी पण आम्हाला जास्तीत जास्त बिल येते। तर याचाच विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावरती सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे। येणाऱ्या 25 जून 2026 पासून या 12 जिल्ह्यातील 40 लाख ग्राहकांचे वीज बिलापासून आता सुटका होणार आहे। उर्वरित जिल्ह्यातील ग्राहकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता दिलासा सुद्धा मिळत आहे, तो सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु राज्यातील सरसकट सर्वच ग्राहकांचे वीज बिल बंद होणार नाही। तसं पाहायला गेलं तर फक्त 12 जिल्ह्यातील ग्राहकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मग हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, या 12 जिल्ह्यातील ग्राहकांना काय करावे लागेल जेणेकरून त्यांना बिल येणार नाही, ते सुद्धा आता आपण पाहून घेऊया। आता बघा, ग्राहकांना मागच्या मे महिन्यामध्ये लाईट बिल बंद याची घोषणा झालेली होती, परंतु निर्णय झालेला नव्हता। तर हा निर्णय येणाऱ्या 25 जून 2026 पासून घेण्यात येणार असून लाईट बिल बंद हा निर्णय आता अंमलात येणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा सर्वात मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आता ठरत आहे। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे या वीज बिलापासून मुक्तता आता होणार आहे। आता बघा, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महावितरण कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना मीटर काढण्याचे आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे आजपासून मीटर काढायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यामध्ये लक्ष घातलेले आहे। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आता सर्वात मोठा दिलासा मिळत आहे। म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे कौतुक सर्वसामान्य ग्राहक आता करत आहेत। आता बघा, गेल्या 20 वर्षातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निर्णय असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होत आहेत, कारण डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याकडे लक्ष घातलेले आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होता त्याप्रमाणे आता सर्वसामान्य ग्राहकांचे या लाईट बिलापासून सुटका आता होणार आहे। परंतु हे लाईट बिल बंद सरसकट सर्वांसाठी नाही, तर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक जे लाईट वापरतात त्यांच्यासाठी ही बातमी 100% आनंदाची आहे। परंतु सरसकट सर्वच ग्राहकांचे वीज बिल आता बंद होणार नाही, परंतु 12 जिल्ह्यामधील 40 लाख ग्राहकांना वीज बिल येणार नाही। म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय सर्वांना योग्य वाटत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं कौतुक मोठ्या प्रमाणामध्ये आता
होत आहे, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व ग्राहकांना याचा फायदा होणार नाही. याच्यामधून 5 प्रकारचे ग्राहक आता वगळण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आता बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलात तर उन्हाळा आता संपत आहे. आता पावसाळा सुरू होण्याची चिन्हे सुद्धा दिसत आहे. तर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लाईट कमी वापरली जाते, तरी पण या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त लाईट बिल येणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. म्हणजेच भरपूर असे ग्राहक आहेत की ते लाईट कमी वापरतात, तरी पण त्यांना उन्हाळ्यामध्ये भरपूर लाईट बिल आलेलं होतं. त्यामुळे भरपूर ग्राहकांनी थेट महावितरण कंपनीकडे तक्रार केलेली होते, तरी पण याकडे या अगोदर कोणीही लक्ष दिलेले नव्हते. परंतु आता डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यामध्ये लक्ष घातलेले आहे. त्यामुळे वीज बिल वापरणारे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होत आहेत. आता बघा, ग्राहकांना भरपूर असे ग्राहक होते की त्यांना या अगोदर 200-300 लाईट बिल येत होता, परंतु चुकीच्या रिडिंगमुळे काही ग्राहकांना काही गोष्टींमध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे आणि चुकीच्या रिडिंगमुळे भरपूर ग्राहकांना 500 रुपये 1000 रुपयापर्यंत बिल येत होते. परंतु आता अशा घटना घडणार नाहीत, कारण येणाऱ्या 25 जून पासून या 12 जिल्ह्यातील ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. 12 जिल्ह्यातील ग्राहकांचे आता या वीज बिलापासून सुटका सुद्धा होतच आहे. बघा, येणाऱ्या 25 जून पासून या 12 जिल्ह्यातील 40 लाख ग्राहकांना लाईट बिल येणार नाही. म्हणजेच पुढील 5 वर्ष या 12 जिल्ह्यातील 40 लाख ग्राहकांना लाईट बिलाची काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु यामधून आता 5 प्रकारचे ग्राहक वगळण्यात आलेले आहेत. आता हे 5 प्रकारचे ग्राहक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल, तुम्ही या 40 लाख ग्राहकांपैकी असेल, तर तुम्हाला आता एक अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर तुमचे लाईट बिल महावितरण कंपनीकडून 5 वर्षांसाठी आता बंद केले जाणार आहे. जे ग्राहक याकडे लक्ष देतील त्यांना फायदा होईल, परंतु जे ग्राहक याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांचा आता तोटा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा नाही झाला पाहिजे, आपल्याला पुढील 5 वर्ष लाईट बिल आलं नाही पाहिजे, तर तुम्ही हा अर्ज लवकरात लवकर भरायचा आहे. तर हा अर्ज कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत, याचीच माहिती आता आपण देत आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहत चालायचा आहे. आता बघा, आवाजच्या सवय येणारे लाईट बिल बंद झाले पाहिजे, यापासून आपली सुटका झाली पाहिजे, यासाठी तुम्हाला थोडासा वेळ हा काढावा लागणार आहे. वेळ काढूनच तुमचे यामधून आता सुटका होणार आहे. आता हा वेळ कशासाठी काढायचा आहे ते पण तुम्हाला सांगतो. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व परिपत्रक वाचलेले आहेत, सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतरच हा क्रांतिकारक निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी याकडे लक्ष दिलेलं नव्हतं, परंतु आता त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष दिल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे या वीज बिलापासून आता मुक्तता होत आहे. परंतु 5 प्रकारचे ग्राहक या वीज बिलापासून आता वगळण्यात येणार आहेत. तर ते 5 प्रकारचे ग्राहक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल, तुमच्या घरामध्ये लाईटचा मीटर असेल, त्या मीटरमध्ये रिडिंग दाखवत असेल आणि जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यातील असेल, तर तुम्हाला लाईट बिल येणार नाही. तुमच्या पैशांची बचत पुढील 5 वर्षांसाठी होणार आहे. मग तुम्ही कितीही लाईट वापरले तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. त्यामुळे ग्राहकांना अर्ज कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, याच्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत, तर याची सविस्तर माहिती आता आपण पाहत आहोत. आता बघा, ग्राहकांना आपल्या राज्याच्या जवळचं राज्य ते म्हणजे कर्नाटक. तर या कर्नाटक राज्यातील सरकारने संपूर्ण राज्यातील ग्राहकांना वीज बिल बंदचा निर्णय मागच्या काही वर्षांपासून घेतलेला होता, परंतु आपल्या राज्य सरकारने म्हणजेच महाराष्ट्रातील राज्य सरकारने अजून असा कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा होतच होती. परंतु यापुढे सरकारवरती टीका होणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमधून घरगुती लाईट बिल वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना
सर्वात मोठा दिलासा देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व आता घरगुती लाईट बिल वापरणाऱ्या ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या राज्याच्या शेजारचं राज्य ते राज्य म्हणजे कर्नाटक राज्य। तर या कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे। तर या काँग्रेसच्या सरकारने कर्नाटक राज्यामध्ये मोफत वीज बिल केलेलं आहे। त्याप्रमाणे आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोफत बिल करण्याचा निर्णय झालेला होता। आता हा निर्णय येणाऱ्या 25 जून पासून अंमलात येत आहे। खऱ्या अर्थाने घरगुती लाईट बिल वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळत आहे। एकंदरीत कोणत्या ग्राहकांना यापुढे लाईट बिल येणार नाही, कोणत्या ग्राहकांचे लाईट बिल डायरेक्ट बंद होणार आहे, त्याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज महावितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा लाईटचा मीटर असेल, तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला लाईट बिल येत असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आता ठरत आहे। कारण तुम्हाला आता यापुढे लाईट बिल येणार नाही। 12 जिल्ह्यामधील 40 लाख ग्राहकांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा आता देण्यात येत आहे। राज्यातील वीज बिल वापरणाऱ्या सर्व ग्राहकांचे आज खऱ्या अर्थाने लॉटरी लागत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, विचार करायला गेला तर आपण सरकारी योजनांचा अर्ज करताना या ठिकाणी अर्ज करत असतो, त्या अर्जासोबत कागदपत्रे जोडत असतो। त्याच पद्धतीने आता या 12 जिल्ह्यातील ग्राहकांना महावितरण कंपनीकडे एक अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला 25 जून पासून घरगुती लाईट बिल येणार नाही। कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यातील या 12 जिल्ह्यामधील 40 लाख ग्राहकांचे लाईट बिल बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। एकंदरीत कोणत्या ग्राहकांचे लाईट बिल आता बंद होणार आहे, कोणत्या ग्राहकांना लाईट बिल येणार नाही, याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। यासोबत आपल्याला यापुढे घरगुती लाईट बिल आले नाही पाहिजे यासाठी कोणता अर्ज करायचा आहे, त्या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडायची आहेत, याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये मीटर असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाईट बिल येत असेल, तर तुम्ही हा अर्ज आवर्जून करायचा आहे। बघा, विचार करायला गेला तर मागच्या 6 महिन्यापासून संपूर्ण राज्यामधील सर्व ग्राहकांचे मीटर काढायला सुरुवात करण्यात आलेली होते। संपूर्ण राज्यातील भरपूर नागरिकांचे मीटर आता काढण्यात आलेले आहे। जुन्या मीटरऐवजी आता स्मार्ट मीटर लावण्यात आलेले होते। बघा, याच्या अगोदर मोदी साहेबांनी सर्व ग्राहकांना आव्हान केलेले होते की स्मार्ट मीटर लावल्यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल, यासोबत तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल आणि त्याप्रमाणे आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे। म्हणजेच अगोदर आपल्याला 500 ते 1000 रुपयापर्यंत लाईट बिल येत होते, परंतु स्मार्ट मीटर लावल्यापासून या ठिकाणी आता आपल्या पैशांची बचत होत आहे। कारण आपल्याला कमी प्रमाणामध्ये लाईट बिल सुद्धा येतच आहे। तर एकंदरीत आता विचार करायला गेला तर या 12 जिल्ह्यातील ग्राहकांना 100-200 रुपये नाही तर 1 रुपया सुद्धा लाईट बिल येणार नाही। परंतु जे उर्वरित 24 जिल्हे आहेत, तर या 24 जिल्ह्यातील ग्राहकांना आता मोठ्या प्रमाणामध्ये लाईट बिल येणार आहे। आता बघा ग्राहकांना, ज्या 12 जिल्ह्यातील ग्राहकांचे लाईट बिल बंद करण्याचा निर्णय झालेला आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुम्हाला यापुढे लाईट बिल सुद्धा येणार नाही। तर तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही सविस्तर पद्धतीने 12 जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। कारण आता स्मार्ट मीटर बसून भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण भरपूर ग्राहक विचारपूस करत होते की सरकारने या ठिकाणी अहवाल दिलेला होता। सरकार म्हटलेलं होतं की आम्ही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 12 जिल्ह्यातील ग्राहकांचे लाईट बिल बंद करू, मग याच्यावरती अजून निर्णय का घेण्यात आलेला नव्हता। तर बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मागच्या काही दिवसांमध्ये निवडणुका सुरू होत्या। आता मागच्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका सुरू होत्या त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। आता सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत। आता फक्त वीज बिल बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। तर एकंदरीत ज्या 12 जिल्ह्यातील ग्राहकांचे आता वीज बिल बंद होणार आहे, तर या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। तर बघा, सर्वात अगोदरचा पहिला जिल्हा परभणी जिल्हा, यानंतर अकोला जिल्हा, पुढचा जिल्हा बीड जिल्हा, यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यासोबतच वरच्या साईडचा सातारा जिल्हा। तर या 12 जिल्ह्यांमध्ये आता मोफत लाईट बिल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या 12 जिल्ह्यांमध्ये काय केलं जाणार
आहे, मग तुम्हाला लाईट बिल येणार की नाही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. म्हणजेच तुमच्या मनामध्ये विचार येत असेल की सरकारने आम्हाला 5 वर्षांसाठी लाईट बिल बंदचा निर्णय घेतलेला आहे, मग आम्हाला लाईट घरामध्ये येणार आहे का, आम्हाला लाईट वापरता येणार आहे का. तर बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता हा जो निधी आहे तर हा निधी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीच्या पैशांमधून आता या 12 जिल्ह्यातील लाईट बिल वापरणाऱ्या ग्राहकांना आता मोफत सोलर पॅनल देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच 12 जिल्ह्यातील ग्राहकांना मोफत सोलार दिले जाणार आहे, जेणेकरून त्यांना लाईट बिल येणार नाही, 1 रुपया सुद्धा त्यांना विजेचा खर्च येणार नाही. बघा, या 12 जिल्ह्यातील ग्राहकांसाठी महावितरण कंपनीकडून आणि राज्य सरकारकडून ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी होते. जर तुम्ही 12 जिल्ह्यातील या ठिकाणी लाईट वापरणारे ग्राहक असाल तर तुम्हाला मोफत सोलार मिळणार आहे आणि तुमचं लाईट बिल कायमचं बंद होणार आहे.